आजच्या या भागामध्ये आपण मानवी जीवनातल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा एका विषयाबद्दल चर्चा करणार आहोत. पुन्हा एकदा तुमच्याबरोबर ही चर्चा करताना मला खूपच आनंद होत आहे. खरं म्हणजे जेव्हा एखादं बाळ जन्माला येतं, तेव्हा पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यांना खूप उत्सुकता त्याच्याबद्दल असते, की बाळ म्हणजे मुलगा आहे का मुलगी आहे? होय की नाही? तर आपण सगळेच साधारणपणे आपल्या संबंध आयुष्याची जडणघडण, आपल्या आयुष्यात म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण, आपल्याला मिळणाऱ्या वेगवेगळ्या संधी, सत्ता आणि आदर या सगळ्याच गोष्टी साधारणपणे आपण मुलगा म्हणून जन्माला येतो का मुलगी म्हणून जन्माला येतो याच्यावर आहे. खरं सांगू मित्र-मैत्रिणींनो, आपण एखादी व्यक्ती मुलगा म्हणून जन्माला येईल का मुलगी म्हणून जन्माला येईल, हे ना त्याच्या हातात असतं, ना त्याच्या आई-वडिलांच्या हातात असतं. परंतु हा जो लिंगपरिचय आहे, हा फक्त शारीरिक असतो. आपण आज चर्चा ज्याची करणार आहोत, तो लिंगवाद आहे. लिंगवाद असतो याच्यामध्ये सामाजिक अपेक्षा, सामाजिकीकरणामुळे येणारा दबाव आणि त्या व्यक्तीच्या एकंदरीत आयुष्यावर लागणारं वळण हे सगळं आपल्याला बघायचं आहे. सामाजिकीकरण करताना आपण कसं करतो, की मुलगा आणि मुलगी यांना अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याकडे वाढवलं जातं. तुम्हाला तर माहितीच आहे. एकदम छोटी मुलगी असते तिला आपण चूल, बोलकी, पोळपाट लाटणं असं काहीतरी देतो, छोटी भाकरी देतो खेळायला. आणि मुलाला मात्र आपण बॅट, बॉल वगैरे अशा स्वरूपाची खेळणी, गाड्या, बंदुकी असं काहीतरी देतो. सर्वसाधारणपणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात, त्यांच्या भविष्याबद्दलच्या समाजाच्या असलेल्या अपेक्षा ह्या दडलेल्या असतात. सामाजिकीकरणाच्या संबंध प्रक्रियेमध्ये आपले आई-वडील, आपले आजी-आजोबा, काका-काकू, शेजारी-पाजारी आणि नंतर शाळा, कॉलेज हे सगळेच त्याच्यामध्ये सहभागी असतात. तुमच्या हे लक्षात येईल, की अनेक व्यक्तिमत्त्वातले अनेक गुण असे आहेत, की ते विशिष्ट प्रकारच्या व्यक्तीलाच ते शोभून दिसतील किंवा शोभून दिसावेत अशी समाजाची अपेक्षा असते. जसं की एखादा मुलगा, तरुण मुलगा हा आक्रमक असेल, तर समाजाला काही अडचण नसते त्याच्यामध्ये. परंतु एखादी मुलगी जर आक्रमक असेल, तर मात्र आपल्याला चालत नाही. त्याच्यामुळे 2 प्रकारच्या भूमिका आपल्याला स्पष्ट दिसतात. एक तर म्हणजे ज्याला म्हणतो आपण प्रॉडक्टिव्ह आणि रिप्रॉडक्टिव्ह म्हणजे उत्पादन आणि पुनरुत्पादनासंबंधी रिप्रोडक्शन. त्यामुळे दुसऱ्या प्रकारच्या ज्या भूमिका आहेत, त्या भूमिकेमध्ये संबंध आयुष्य स्त्रीनी साधारणपणे वाहून घ्यावं किंवा स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवण्याचा कोणताही विचार न करता सर्वसाधारणपणे तिने कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी, छोट्या बाळांची जबाबदारी स्वीकारावी, घरामध्ये कोणी आजारी असेल, वृद्ध असेल, त्यांची जबाबदारी स्वीकारावी अशी आपली सगळ्यांची अपेक्षा असते. तेव्हा या संबंध साचेबंद कल्पनांमुळे आपलं व्यक्तिमत्व हे वेगवेगळ्या पद्धतीने घडतं. म्हणजे मगाशी आपण म्हटलं तसं की अत्यंत कठोर किंवा ठामपणे निर्णय घेणारा अशा प्रकारचा पुरुष असतो, तर मृदू आणि भावनाशील अशी एखादी स्त्री असते. ही श्रमविभागणी जी आहे ती सुद्धा आपण अगदी काटेकोरपणे करतो बरं का. म्हणजे घरामध्ये सुद्धा आई आजारी असतील तर बाबा साधारणपणे स्वयंपाक करत नाहीत आपले, होय की नाही? त्यामुळे श्रमविभागणी ही सुद्धा काटेकोर असते. म्हणजे जे श्रमाचं काम असेल, काहीतरी जड उचलायचं असेल, ते पुरुष करतात आणि बाकीची सगळी छोटी-छोटी, लहान-मोठी कामं म्हणजे घरामधली धुणी, भांडी, गेर, फरशी याच्या सुद्धा कामं ही स्त्री करते. त्याच पद्धतीने अधिकाराची विभागणी सुद्धा असते. आई मुलाचे कष्ट सगळे करते. तो आजारी असला तर 24-24 तास त्याच्यासाठी घालवते, त्याच्या जवळ बसते, तर सेवा करते. परंतु तो वेडावाकडा वागला तर ती लगेच म्हणते, "थांब बाबांना येऊ दे मित्रा." मी बाबांनाच तुझं नाव सांगते. म्हणजे तिला त्याबद्दलचा अधिकार नाही, की ती कुठलातरी निर्णय त्याच्याबद्दल घेऊ शकते. आता ही जी कौशल्य आहेत, एकदम छोट्या बाळाला खरं म्हणजे खूप काही बोलता येईल. हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. रोजच्या आयुष्यामध्ये आपण हे सगळं बघू शकतो, अनुभवू शकतो. अगदी छोट्या बाळाबरोबर त्याचे वडील म्हणजे समजा एखाद्या महिन्याचं बाळ आहे, त्याचे वडील किती वेळ घालवतात. संबंध जगभरामध्ये याचा अभ्यास झालेला आहे आणि असं दिसून आलेलं आहे, की 2 सेकंद वगैरे घालवतात. जास्त नाही. ते ना त्या बाळाला हातात घेतात. मग छे, 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 मला येत नाही बाबा ते लहान मुलांना सांभाळणं वगैरे. पण आता ही जी कौशल्य आहे, ती पहिल्यांदा जर एखाद्या बाईला बाळ झालं, तर तिला काही आधीच आलेली नसतात. ती पण शिकत असते. परंतु ही कौशल्य न शिकण्यामध्ये एक म्हणजे पुरुषांचा जो फायदा आहे, तो फायदा निश्चितच ते मिळवत असतात. त्यामुळे ह्या सगळ्या पद्धतीने आपण समाजाचं व्यवस्थापन करत असतो. समाज हा ही जी घडी बसलेली आहे,
ही अनेक शतकांपासून, अनेक पिढ्यांपासून आपल्याला दिसून येते, की अशाच पद्धतीने ही बसवलेली आहे. वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये अर्थातच ह्या वेगवेगळ्या अपेक्षा ह्या भिन्न असतात आणि त्यामुळे व्यक्तिमत्व विकास हा वेगळ्या पद्धतीने होतो. असं म्हटलं जातं, की स्त्री जन्माला येत नाही, तर आपण स्त्रीला तयार करतो. स्त्रीचं व्यक्तिमत्व तयार करतो. तिची मानसिकता तयार करतो. तिला घडवतो आपण. असं तयार करतो म्हणजे घडवतो अशा अर्थाने. आता वेगवेगळे जे भेद आहेत आपल्या समाजामध्ये, मी हे तुम्हाला नव्याने काही सांगायला नको. जात आहे, धर्म आहे, लिंगभेद आहे. वेगवेगळ्या प्रकारचा अन्याय साधारणपणे होताना आपल्याला दिसतो समाजामध्ये. आणि हा जो अन्याय आहे, हा सर्वसाधारणपणे हा इन्हेरंट आहे. म्हणजे कसं आहे, की तो तिथे असलाच पाहिजे असतो असं अशी आपल्याला सगळ्यांना सवय झालेली आहे. आणि आपण त्याच्याबद्दल फारसं काही बोलत नाही किंवा त्याच्यामध्ये तो अन्याय कमी करण्यासाठी फारसा काही प्रयत्न करत नाही. वेगवेगळ्या प्रकारची असमानता आता पहा तुम्हाला लक्षात येईल, की अनेक वेळा आपण हे वेगवेगळे जे कायदे आहेत किंवा वेगवेगळे जे आपल्याला नियम रिझर्व्हेशनचे किंवा इतर आहेत. अनेक मुलांना चांगल्या संध्या मिळतात, ते पुढे जातात. खूप आनंद वाटतो बघून. परंतु प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक कुटुंबामध्ये लक्षात घ्या मित्र-मैत्रिणींनो, प्रत्येक कुटुंबामध्ये जी असमानता आहे, प्रत्येक कुटुंबामध्ये आतमध्ये अंतर्गत जो अन्याय आहे, त्याच्याबद्दल मात्र फारशी वाचाकुटी फुटताना आपल्याला दिसत नाही. किंवा असतेच आणि त्याच्यात विशेष काही नाही, असं समजून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. खरं म्हणजे तुम्ही आणि मी तर दुर्लक्ष करतोच. परंतु अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करताना लोक आढळतात. मोठमोठ्या कमिट्यांमध्ये ज्याला आपण मानवी हक्क वगैरे या संदर्भात जे काम केलं जातं, तिथे सुद्धा याचा फारसा उल्लेख केला जात नाही. हे लक्षात घ्या. त्यामुळे सर्वत्र आणि सार्वत्रिक अशा प्रकारचा एक अन्याय व समानता अशी स्त्रीला सहन करावी लागते. ती घरात असते, समाजात असते, कामाच्या ठिकाणी असते आणि तुम्हाला तर माहिती आहे, की वेतनामध्ये सुद्धा भेदभाव. आता म्हणजे शेतावरती काम करायला बाई आणि पुरुष असे दोघं जण गेले किंवा जरा म्हणतो इमारत बांधण्याच्या कामाला गेले, तर पुष्कळ त्यांच्यामध्ये 28% एवढा फरक असतो त्यांना जे पैसे त्यांना दिले जातात, त्याच्यामध्ये खूप बऱ्यापैकी फरक असतो. साधारणपणे ही जे 2 शब्द आहेत, पुरुष प्रधान संस्कृती. मी असं म्हणत नाही, की फक्त बाईवरच अन्याय येतो. मी खरं सांगू पुरुषांवर सुद्धा अन्याय येतो. फक्त तो अन्याय काय आहे, थोडासा वेगळ्या प्रकारचा आहे आणि सट्टेल त्याला म्हणतो आपण म्हणजे किरकोळ आहे किंवा ज्याला म्हणतो आपण त्यांना एक प्रकारचा मोठेपणा नको असताना देणं हा सुद्धा एक प्रकारचा अन्यायच असतो. अनेक वेळा लोकांना तो इतका नको असतो. जसं जसं की कुटुंबासाठी प्रत्येक निर्णय घेणं. एखाद्या पुरुषाला वाटेल का म्हणून मी घ्यायचा हा निर्णय, पण नाही तर त्याला घ्यावा लागतो. त्यामुळे काहीतरी साचेबंद कल्पना आपण अ, बाळगून आहोत आणि त्या अनेक पिढ्यांपासून बाळगून आहोत. तर आता वर्तन, पोशाख, काम या सगळ्याच बाबतीत या सगळ्या काही कल्पना आपल्याला दिसतात. म्हणजे समजा एखाद्या कोणाच्या तरी लग्नाला जायचंय, तर एखादा पुरुष ऑफिसमधून ते असं म्हणजे ते रोजचे जे त्याचे ट्राउझर्स आणि कोट वगैरे असतात ते घालून येतो. परंतु तसेच कपडे एखाद्या एम-एन-सीमध्ये काम करणाऱ्या मुली घातलेली असतील, तर ती तशीच एखाद्या लग्नाला गेली तर नाही चालत आपल्याला. मग तिने अमुकच दागिने घातलं पाहिजे, तमुकच साडी नेसली पाहिजे. अशा सगळ्या काही चमत्कारिक कल्पना आपण त्याच्याबद्दल ठेवतो. आता स्त्रीवाद जो आहे, त्याच्यामध्ये स्त्री एक माणूस म्हणून जगू शकते का? हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. एक माणूस म्हणून तिला आपण जगण्याची अ, मुभा देतो आहोत का? वाव देतो आहोत का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. निव्वळ स्त्री म्हणून जन्माला आल्यामुळे 1, 2, 3, 4, 5 जसं स्वयंपाक. नाही एखाद्या स्त्रीला स्वयंपाक करायला आवडला, तर तिने काय करायचं? ती निव्वळ स्त्री म्हणून जन्माला आली म्हणून तिने तो जन्मभर स्वयंपाक केलाच पाहिजे. अशी एक मारून मोटकून तिच्याकडून आपण अपेक्षा करतो. या सगळ्यातच म्हणजे या सगळ्या गोंधळात होतंय काय, की मानवाधिकारांची पायमल्ली खूप होते आहे. घरामध्ये आपण त्याच्याविषयी बोलूच आणखी. परंतु घरामध्ये सर्व प्रकारचा अन्याय, गृहीत धरणं, हिंसाचार म्हणजे ज्याला म्हणतो भावनिक हिंसाचार, शारीरिक हिंसाचार, लैंगिक हिंसाचार असं नाना प्रकारचे त्याच्यामध्ये पदर आहेत, त्याच्यामध्ये शेड्स आहेत, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याला बोलता येतील आणि हे सगळं आपल्याला उघड्या डोळ्यांनी रोजच्या आयुष्यामध्ये इकडे-तिकडे दिसतं. आता लिंगवाद आणि हिंसाचार आता ह्याच्यावरती मला असं वाटतं आपण अख्खं वर्षभर बोललो ना तरी सुद्धा कमी आहे. कारण हिंसाचाराचे प्रकार 1970 नंतर ही चळवळ जरा जोराने सुरू झाली. तुमच्या आपल्या टेक्स्टबुकांमध्ये, पुस्तकांमध्ये, गणित पुस्तकांमध्ये हे वेगवेगळ्या चळवळींची थोडीशी जास्त माहिती दिलेली आहे. ती तुम्ही तेवढी बघून घ्या. तर लिंगवाद आणि हिंसाचाराचा जर आपण विचार केला,
तर स्त्रीवर अन्याय करणं, स्त्रीच्या संदर्भात हिंसाचार करणं किंवा स्त्रीला मारून उठवून एखादी गोष्ट करायला भाग पाडणं, हे पुरुषाला फार सोपं असतं पहा, लक्षात घ्या तुम्ही. एकतर त्याची शारीरिक क्षमता, ज्याला म्हणतो आपण मसल पॉवर, त्याला म्हणतो त्याची स्ट्रेंथ, शक्ती, ही स्त्रीपेक्षा जास्त असते. आणि त्यामुळे तो सहजपणाने तिला दबावाखाली ठेवू शकतो. म्हणजे 2 कानाखाली देऊ शकतो. स्पष्ट बोललेलं बरं. आणि आपल्या म्हणजे विशिष्ट वर्गाचं म्हणजे ज्याला म्हणतो आपण अ, थोडेसे लो सोशल इकॉनॉमिक्स राहतात किंवा झोपडपट्टीत तुम्ही जर काढोपान बघितलं, तुमच्याकडे कामाला बाई येत असतील, तर त्यांच्या घरी बघितलं, तर तुमच्या असं लक्षात येईल की स्त्रीवर होणारा अन्याय हा अगदी गृहीतच धरलेला असतो. बरं हा अन्याय आणि अत्याचार हा नाना प्रकारचा असतो बरं का. हिंसाचार हा म्हणजे निव्वळ अ, शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सगळ्या प्रकारचा लैंगिक वगैरे सगळ्या प्रकारचा असतो. याच्यामध्ये निव्वळ म्हणजे नवराच त्या स्त्रीवर अन्याय करेल असं नाही. तर सासरची कोणतीही मंडळी म्हणजे सासरा असेल, दीर असेल, आणखीन कोणी असेल, तर अगदी सरसकट म्हणजे तिला गृहीत धरून तिच्यावरती नाना प्रकारचा अन्याय करून तिला हिंसाचार सहन करायला भाग पाडलं जातं. आपल्या एकंदरीत समाजामध्ये मुलींनी आपल्या माहेरी परत जाणं म्हणजे ज्याला म्हणतो आपण टाकून दिलेली स्त्री वगैरे, तर ते अजूनही खूप वाईट समजलं जातं. त्याला एक सामाजिक धिक्काराची एक जाणीव त्याच्यामध्ये आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की वृद्ध झालेल्या आई-वडील ती जबाबदारी स्वीकारू शकत नाहीत. नातवंडांची जबाबदारी आणि मुलीची जबाबदारी ही सगळीच त्यांनाही येता येत नाही. त्यामुळे त्या त्या स्त्रीला आपल्या ज्या काही परिस्थितीत जगायचं असतं, जगावं लागतं, ते तसं तिला स्वीकारावं लागतं. आता याच्यामध्ये लैंगिक छळ हा एक मोठा भाग आहे. मी तुम्हाला म्हटलं तसं आहे, की या सगळ्याच मुद्द्यांवर आपण इतकं काहीतरी बोलू शकू, की वर्ष 2 वर्ष बोललो तरी कमी आहे. एनिवेज, तर कामाच्या ठिकाणी सुद्धा म्हणजे आता कामाच्या ठिकाणी पहा बरं का, जेवढे शिकलेले पुरुष असतात, तेवढेच शिकलेली स्त्री असते किंवा सर्वसाधारणपणे तेवढ्या सगळ्या क्षमता, तेवढी सगळी कौशल्य ही त्या स्त्रीच्यामध्ये असतात. परंतु तरीसुद्धा तिला लैंगिक छळाला तोंड द्यावं लागतं. निव्वळ ती स्त्री म्हणून जन्माला आली. निव्वळ तिचं शरीर स्त्रीच आहे. हा काही तिचा दोष नाही खरं म्हणजे. परंतु तरीसुद्धा तिला ते सगळं सहन करावं लागतं. तुम्ही एक कल्पना करा, की टेबलासमोर टेबल लावलेलं असतं आपल्या ह्याच्यामध्ये ऑफिसेसमध्ये. काही नाही एखाद्या बाईकडे बघत बसायचं तासनतास. त्या बाईला अत्यंत अस्वस्थ वाटतं. तिला काही ते सगळं काही नको असतं. तिला अत्यंत घृणा वाटते म्हणजे असं वाटतं, की काय आता अदृश्य तर ते होऊ शकत नाही. त्यामुळे नाना प्रकार त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे टोचून बोलणं, स्त्री म्हणून टाकून बोलणं किंवा दुर्लक्ष करणं, तिच्या मताला किंमत न देणं किंवा शारीरिक हालचाली स्वतःच्या शरीराबद्दल आणि दुसऱ्याच्या अ, विचित्र अशा करणं किंवा स्पर्श करणं नाना प्रकारचे घाणेरडे. मी तर तुम्हाला एक सांगायला नकोय, तुम्ही सगळे मोठे झाले, तुम्हाला माहिती आहे हे सगळं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कुठल्याही प्रकाराने तिला त्याच्यात काहीही आवड किंवा ती कुठलंही उत्तेजन देत नसताना तिच्यावरती हे सगळं लादणं, हे सगळं लैंगिक छळाच्या खाली येतं. कुठल्यातरी बाईच्या परोक्ष म्हणजे ती तिथे नसताना तिच्या चारित्र्याबद्दल वाईट उद्गार काढणं. तर हे सुद्धा आता मादाम मेरी क्युरी सारखी एवढी मोठी बाई होती जिला 2दा नोबेल पारितोषिक मिळालं. परंतु तिच्या सहकाऱ्यांनी तिचं कॅरेक्टर असोसिएशन किंवा ज्याला म्हणतो चारित्र्य हनन म्हणतो आपण मराठीमध्ये. अशा प्रकारचं चारित्र्य हनन तिच्याला सुद्धा वाटायला आलं. याच्यावरून तुम्ही कल्पना करा, की एखाद्या स्त्रीला पुढे जाण्यासाठी किती किंमत मोजावी लागते समाजामध्ये. त्याचे असे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याचे परिणाम जे आहेत त्याच्याबद्दलही खूप काही संशोधन केलेलं आहे. विशेषतः अ, प्रगत देशांमध्ये अनेक संशोधकांनी याच्यावर पुष्कळ काम केलेलं आहे आणि तुमच्या लक्षात येईल, तुम्ही जसं वाचत जाल तुमच्या लक्षात येईल, की त्याचे मानसिक परिणाम आहेत, शारीरिक आहेत. अनेक वेळा तर स्त्री नोकरी सोडून देते, शिक्षण सोडून देते, की नको बाबा हे घरी सांगितलं तर घरचे लोक म्हणतील, की तुलाच का तो त्रास देतो, तूच काहीतरी केलं असेल. म्हणून ती घरीही सांगत नाही आणि तिला तो हातोनात छळ असा सहन होत नाही. हे सगळं विचंबना इतकी ती असह्य होते, की ती नोकरी तरी सोडते किंवा शिक्षण सोडते किंवा कधी-कधी जीव सुद्धा देते. तुमच्या हे लक्षात येईल, की हा एक अत्यंत गंभीर असा एक प्रकारचं जसं आपण रॅगिंगचं म्हणतो, तसंच आहे हे गंभीर प्रकारचं एक समस्या त्याच्यातून निर्माण होतात आणि त्याच्याकडे कुणीही लक्ष देत नाही. अत्यंत अश्लील असे जोक सांगणं किंवा काय म्हणूया विनोद सांगणं, अश्लील अशी घाणेरडी चित्र ऑफिसमध्ये दाखवणं किंवा वाईट वाकडे असे मेसेज पाठवणं त्याच्यावरती WhatsAppवरती किंवा अशा पद्धतीने. हे सगळं ते आजकाल तर ते इतकं बोकाळलेलं आहे, की मला असं वाटतं, की माझ्यापेक्षा कदाचित तुम्हाला जास्त माहीत असेल.
मूळ मुद्दा असा आहे मित्रमैत्रिणींना, की स्त्रीचं सबलीकरण करायचं तरी कसं? सबलीकरण म्हणजे काय? नेमकं काय काय आपण तिला आयुष्यात बदलू शकतो किंवा बदलायचा प्रयत्न करू शकतो? हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. की तिला आता पहा, म्हणजे लहानपणापासून जर आपण पाहिलं, की एखाद्या घरी गरिबी आहे, तर जास्तीत जास्त अन्नपदार्थ आणि चांगल्यात चांगले म्हणजे जसं की दूध आहे. थोडंसं दूध असेल तर ते मुलाला दिलं जातं आणि कळकट्टा चहा मुलीला दिला जातो. त्यामुळे नाना प्रकारचे असे अन्याय छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा म्हणजे तिला पुरेसं अन्न किंवा पुरेसं पोषक अन्न सुद्धा मिळत नाही, हे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे जे काही पैसे आहेत, जे काही साधनं आहेत घरामध्ये, ती तिच्यावर फारशी खर्च केली जात नाही. परंतु तिच्याकडून अपेक्षा मात्र खूप असतात, की तिने 4 मैल जाऊन पाणी आणावं डोक्यावरनं हंड्याने किंवा घरात शेळ्या-बकऱ्या असल्या तर त्यांच्या मागे हिंडावं, लहान मुलं असली तर ती सांभाळावी वगैरे, वगैरे. त्यामुळे कुठल्याही प्रकारे तिच्या हातात ना कोणती सत्ता आहे, ना ना तिला तिच्यासाठी कोणी काही उपयोगात आणता येईल एखादी साधन सामुग्री किंवा जी काही एकंदरीत प्रक्रिया आहे, ज्या पद्धतीने सगळं घर चालतं आहे, त्याच्यामध्ये काही फरक करून तिच्यावरती तिला न्याय देण्याची शक्यता नाही. आता तिने हे सगळं करत असताना स्वतःविषयी काही विचार करू नये. तिने अजिबात स्वतःचा विचार करू नये. स्वतःमध्ये सुप्त गुण जे आहेत किंवा स्वतःमध्ये काही आपल्या इच्छा असेल, समजा एखाद्या मुलीचं वाटलं, की आपण शिकावं, मोठं व्हावं किंवा काहीतरी काम करावं, बाहेर जाऊन किंवा काही तिने असाच काहीच विचार करायचा नाही. जर का कोणाला एकाच शाळेत जाण्याची शक्यता असेल, तर तिचा भाऊ शाळेत जातो आणि तिला घरीच बसवलं जातं. हे तर तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे लैंगिकता ही लिंगवाद, जात, धर्म, प्रभाव याच्यावर अवलंबून आहे. सर्वसाधारणपणे एखाद्या स्त्रीचा लैंगिक खेळण्यासारखा उपयोग करून घेतला जातो. प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक जातीमध्ये आणि प्रत्येक रिजन किंवा प्रभागामध्ये आपल्याला असं लक्षात येईल, की त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. थोडासा त्याच्यामध्ये फरक आहे, पण तो फरक कशामध्ये आहे, की ते कशा पद्धतीने व्यक्त होतं त्याच्यामध्ये आहे. परंतु लैंगिकता ही सार्वत्रिक आहे लक्षात घ्या. आणि अर्थातच त्याच्यानंतरचा जो मुद्दा खरं म्हणजे आता खूपच गांभीर्याने बघण्यासारखा मुद्दा आहे, तो असा आहे की लैंगिक समाधान जे आहे, स्त्रीचं लैंगिक समाधान याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. म्हणजे ही कल्पना थोडीशी नवीनच वाटेल कोणी विचारायला लागलं किंवा विचार करायला लागलं तर. लैंगिक समाधान हे फक्त पुरुषानेच म्हणजे उपभोगायचं असतं किंवा त्याचं लैंगिक समाधान हे सगळ्यात महत्वाचं असतं, असं निश्चितपणे आपल्याकडे समजलं जातं आणि त्याच पद्धतीने वागलं जातं. हे काय मी तुम्हाला सांगायला लागतो. तात्पर्य काय आहे की स्त्रीचा व्यक्ती म्हणून, मानव म्हणून, माणूस म्हणून काहीच कुठल्याच बाबतीत आपण विचार करत नाही. आणि जसं आता तिला समजा जी काही बाळ होणार असतील किंवा तिला आपल्याला आता बाळ हवं की नाही अशी तिला अपेक्षा आहे का नाही, तिची इच्छा आहे का नाही गरोदरपण आता यावं अशी, किंवा हे कोणीही तिला विचारत नाही. हे सगळं अर्थात हळूहळू थोडंसं बदलत चाललेलं आहे, नाहीच नाही. परंतु त्या बदलाची गती एवढी संथ आहे, अत्यंत संथ गती आहे. आणि 2, 4, 5, 6% याच्यापेक्षा जास्त बायका ह्या सगळ्याचा उपयोग करू शकत नाही. स्वतःच्या इच्छेचा उच्चार सुद्धा करू शकत नाही. अनेक वेळा आपण बातम्या ऐकतो याच्यामध्ये काय म्हणजे आपण वृत्तपत्रामध्ये असतात किंवा टीव्हीमध्ये असतात, की मुलगा होत नाही म्हणून छळ. आता मुलगा होणं न होणं, मला असं वाटतं मित्रमैत्रिणींनो, आपण सगळे मोठी झालेले आहात, आपल्या लक्षात येईल मी काय म्हणते ते, की निव्वळ मुलगा झाला नाही म्हणून त्या बाईला छळणं. आता हे म्हणजे अशास्त्रीय तर आहेच, परंतु हे अत्यंत अन्यायकारक आहे, की ती काही त्याला जबाबदार नाही नंबर 1 म्हणजे. आणि नंबर 2 म्हणजे, की जे काही दान निसर्गाने दिलेलं आहे ते स्वीकारण्याची आपली तयारी नाही. आपल्याला मुलगाच पाहिजे आणि मुलगा आपल्या वंशाचं नाव मोठं करेल, आपल्याला स्वर्ग मिळेल वगैरे अशा चित्र-विचित्र कल्पना आपल्या समाजाने इतक्या धरून ठेवलेल्या आहेत मनामध्ये, की त्याच्यातून तिची काहीच कोणतीच सुटका होत नाही. आणि त्यामुळे म्हणजे अनेक 3 मुलींना घेऊन आईने दिली तो दिवा घे वगैरे अशा स्वरूपाच्या बातम्या ऐकून वाचून आपण बधीर झालेलो आहोत. आपलं मन बोथरट झालेलं आहे आणि आपल्याला काही फरक पडत नाही त्याच्यावर. त्यामुळे मी एक गोष्ट तुमच्या नक्की लक्षात आणून देतो, की लग्नानंतर जीव देणाऱ्या पुरुषांचं प्रमाण कमी असतं. परंतु लग्नानंतर जीव देणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण जास्त असतं. मला असं वाटतंय तुमच्या लक्षात येतंय मी काय म्हणते ते. लग्नानंतर सासरी होणारा छळ हा असह्य झाल्यामुळे तरुण मुली विनाकारण म्हणजे चांगला जीव बिचाऱ्यांचा नसावतो त्या जीव देतात आणि जीव देण्याव्यतिरिक्त त्यांना काही दुसरा पर्याय पण सापडत नाही.
परंतु तसं पुरुष करताना मात्र क्वचितच आढळतात. त्या मनाने खूपच कमी आहे. आपण पुष्कळ वेळा अत्यंत दुःख व्यक्त करतो, की आपल्याकडे शेतकरी जीव देतात. फार वाईट गोष्ट आहे आणि संबंध निसर्गाच्या एकंदरीतच लहरीपणामुळे अ, अत्यंत असहाय्य पद्धतीने त्यांचं आयुष्य सगळं चाललेलं आहे. आपल्या सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं. परंतु एक लक्षात घ्या मित्र-मैत्रिणींनो, की जितके शेतकरी जीव देतात, त्याच्यापेक्षा अधिक गृहिणी जीव देतात. पण त्याच्याबद्दल मात्र कोणीच काही बोलत नाही. ते कसं असं म्हणजे गृहीतच धरायचं असतं, की ठीक आहे नाही पटलं, नाही जमलं, ती उद्धट टाकायची होती. सर्वसाधारणपणे आपल्या समाजामध्ये आत्ता म्हणजे हल्लीच्या काळामध्ये असं म्हणूया, बदलती लैंगिकता म्हणजे काय साधारणतः बघूया आपण. कुठल्याही समाजामध्ये अशी अपेक्षा असते, की शारीरिकरित्या किंवा शारीरिकदृष्ट्या जरी एखादी व्यक्ती मोठी झाली म्हणजे ज्याला म्हणतो आपण परिपक्व अशा अर्थाने ती झाली, वाढ पूर्ण झाली अशा अर्थाने, तरी सुद्धा तिला लगेच कुठल्याही प्रकारचं लैंगिक सुख समाधान मिळण्याची किंवा मिळवण्याची अपेक्षा असता कामा नये अशी समाजाची धारणा असते. म्हणजे 17, 18, 15 वगैरे वर्षाच्या मुलांना जर समजा शारीरिकदृष्ट्या ती परिपक्व झाली असली, तरी सुद्धा त्यांचं काय आपण लगेच लग्न करून देत नाही. त्यांचं शिक्षण पूर्ण होऊ देतो, त्यांना नोकरी लागू देतो. त्यांना थोडीशी जाणीव की बाबा माझा संसार, माझं कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी मी पार पाडू शकेन की नाही, असं सगळं त्यांना समज थोडीशी आल्यानंतर म्हणजे साधारणपणे 10 एक वर्ष जातात बघा हे सगळं. त्यामुळे सामाजिक नियम असतात प्रत्येक गोष्टीला आणि हे सामाजिक नियम फार महत्त्वाचे असतात. अर्थातच आजकाल तुम्हाला तर माहितीच आहे, की आजकाल हे सगळं बदलत चाललेलं आहे. पाश्चात्य संस्कृतीचा पगडा आपल्यावरती एवढा बसतो आहे आणि एकंदरीतच ह्या सामाजिक बदलाची अनेक कारणं आहेत त्याच्यामध्ये. अ, ज्याला म्हणतो आपण पोर्नोग्राफी आहे किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आपल्याला सहजपणे उपलब्ध आहेत आपल्या स्मार्टफोनवर आणि मग Netflix असेल किंवा नाना प्रकारच्या मालिका असतील, नाना प्रकारचे विचार प्रवाह असतील. त्यामुळे गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड वगैरे अशा प्रकारचं आपल्याला नवीन वातावरण आता दिसतंय समाजामध्ये. परंतु लक्षात घ्या, आजही हे सगळं आपल्याला मान्य नाही. आपल्या घरातल्या मोठ्या माणसांना हे मान्य आहे का? नाही. आणि निव्वळ तेवढंच नव्हे मित्रांनो, मी इथे ठामपणे तुम्हाला सांगते, की त्याचे दुष्परिणाम हे त्या व्यक्तीला भोगावे लागणार. आणि ही निव्वळ म्हणजे धमकी नव्हे किंवा एक काहीतरी पुराणकालीन कल्पना नव्हे, तर त्याच्याबद्दल पुरेसा अभ्यास केलेला नसतो आणि त्याच्याबद्दल पुरेशी माहिती नसताना निव्वळ असं वाटतं, की मी मजाक करतोय त्यांचं का जातंय? मी मजाक करते मी त्यांचं का जातंय? असं नाहीये ते. इतकं सोपं नाहीये. त्याच्यामधून जे नाना प्रकारच्या अडचणी निर्माण होतात, जे नाना प्रकारचे रोग लागतात किंवा जे नाना प्रकारचे दुष्परिणाम मानसिकरित्या सुद्धा होतात, याचा पुरेसा खुलासा तरुण पिढीला झालेला दिसत नाही. सो विवाहपूर्व आणि विवाहबाह्य हे 2 प्रकारचे जे लैंगिक संबंध आहेत, त्याच्यामध्ये पुन्हा बघा तुम्ही अत्यंत बारकाईने विचार करा. जे वेगवेगळे गुन्हे घडलेले आहेत अलीकडच्या काळामध्ये, त्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये म्हणजे आता जसं की लिव्ह-इन असतं, तर त्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये त्या मुलीचा एकंदरीतच कुठेतरी अ, एका अर्थाने बळी जातो असं होतं कधी-कधी. त्या मुलीला नाना प्रकारचा अन्याय सहन करावा लागतो. जर समजा ती गरोदर राहिली तर पुढे आणखी प्रश्न निर्माण होतात. जर तशी नाही राहिली, तिला काही रोग लागले तर आणखी तो वेगळाच प्रश्न असतो. आणि अनेक वेळा म्हणजे अगदी हत्या करण्यापर्यंत सुद्धा गेलेली काही उदाहरणं तुमच्या माझ्या बघायला आहेत. अत्यंत कुप्रसिद्ध अशा काही केसेस अलीकडेच आलेल्या आहेत तुमच्याही लक्षात असतील. तशाच पद्धतीने आता पहा हे खरं मी तुम्हाला म्हटलं तसं आहे, की इतकं काहीतरी बोलता येईल, की विवाह बाह्य संबंधांचं सुद्धा तसंच आहे. की त्या क्षणी जरी त्या स्त्रीला तसं वाटत नसलं, तरी शेवटी बळी त्या स्त्रीचा पडत असतो. विवाहबाह्य संबंधामध्ये सुद्धा सगळ्या प्रकारचा नकारात्मक एक जो भाव असतो सामाजिक किंवा समाजाचा जो दृष्टिकोन असतो, तो स्त्रीकडे बघण्याचा जो असतो तो अत्यंत वाईट असतो. ती वाईट चालीची स्त्री असं समजलं जातं. तर त्या पुरुषाला फारसं कोणी नावं ठेवत नाही आणि तिचा संसार असलेला मात्र उद्ध्वस्त होतो आणि बाकीचे शारीरिक, मानसिक तोटे तर होतच असतात. त्यामुळे बदलती लैंगिकता किंवा बदलता प्रवाह किंवा जो काही आहे, आता बदलती विचारधारा म्हणूया, त्याच्यात सुद्धा पुन्हा एकदा असं लक्षात येईल, की निव्वळ पुरुषाची बरोबरी केल्याने स्त्रीचं आयुष्य सुधारणार नाही मित्र. अच्छा. हां आणि आणखी महत्त्वाची एक गोष्ट अशी आहे, की हे सगळं म्हणजे माझ्या मैत्रिणींना तर निश्चितपणे याचा
बराचसा खुलासा आधीच झाला असेल मी जे काही बोलते त्याचा. कदाचित मित्रांना असं वाटेल की मी कशाला हे सगळं ऐकू, हे माझ्याबद्दल नाही. परंतु मी तुम्हाला कळकळीने सांगते की जर संबंध समाजाचं चित्र बदलायचं असेल तर त्याच्यामध्ये माझ्या मित्रांचाही सहभाग मला अपेक्षित आहे. जोपर्यंत पुरुष स्त्रीला समजून घेत नाही, तिला विकासाची संधी देत नाही, बरोबरीचे स्थान देत नाही, तोपर्यंत तिचं आयुष्य बदलणार नाही. जोपर्यंत त्याचा स्वतःचा पुरुषी अहंकार गुंडाळून ठेवून तो समान पातळीवर वागत नाही तिच्याशी, तोपर्यंत हे सगळं होणार नाही. म्हणजे हे सगळं पुस्तकात राहील, आपण त्याचा अभ्यास करू, चांगले मार्क मिळवू, ह्याच्यापेक्षा काही नाही. तात्पर्य काय आहे की समाज हा काहीतरी पनिशमेंट, दंड ज्याला म्हणतो आपण, हा त्या व्यक्तीला देत असतो, जी व्यक्ती समाजाच्या अपेक्षेच्या बाहेर जाऊन काहीतरी लैंगिक समाधान मिळतं. आता हे कशा पद्धतीने असेल, मग टोमणे मारणं असेल किंवा हाकलून देणं असेल घरातून, किंवा आणखी इतर काही असेल. आता नाना प्रकारचे दंड तुम्हाला माहीत आहेतच त्याच्यामध्ये. परंतु हा दंड निश्चितपणे मिळतो आणि हा स्त्रीला अधिक प्रमाणात मिळतो, याच्याबद्दल तुम्ही समजू शकाल. त्यामध्ये फार काही नवीन बोलत नाही. समलिंगी विवाहांबद्दल किंवा समलिंगी जोडप्यांबद्दलही पुष्कळ काही आपल्या अभ्यासक्रमामध्ये दिलेलं आहे. आजकाल म्हणजे आताच चालू आहे कोर्टामध्ये. मला असं वाटतं तुम्ही आजही वाचला असेल कदाचित. कोर्टातही त्यांच्या बाजूने निकाल देण्याची शक्यता पुष्कळ आहे असं दिसतंय एकंदरीतच. परंतु जर कोणी समलिंगी विवाह केले, म्हणजे एखाद्या मुलाने मुलाशी लग्न करणं, मुलीने मुलीशी करणं, लेस्बियन आणि हे आपण म्हणतो राईट, तर ह्या सगळ्याचा सुद्धा समाजाला अत्यंत तिटकार आहे. त्याचं कारण लैंगिक सुख हे फक्त सुखासाठी नसून प्रजोत्पादनासाठी असावं अशी अपेक्षा अगदी पहिल्यापासूनच आहे. त्यामुळे लैंगिक सुखाला सुख म्हणून बघणं हे आजही समाजाला फारसं पेलवत नाही. आणखीन एक अत्यंत महत्वाची आणि दुर्लक्षित गोष्ट म्हणजे, विशेषतः कोरोनाच्या काळात तुमच्या लक्षात आलं असेल की बालविवाहांचं प्रमाण खूप वाढलं. त्याचं कारण खायला अन्न नाही घरामध्ये, आणखी तेवढीच मुलगी दुसऱ्याच्या घरी गेली तर तेवढाच एक प्रश्न मिटला, असं म्हणून 13, 14, 15, 12 वाटेल त्या वयाच्या मुलींची लग्न झाली. आजही महाराष्ट्रामध्ये 48% मुलींची लग्न ही 18 वर्ष पूर्ण होण्याच्या आत होतात. लक्षात घ्या मित्रांनो, ही फार गंभीर स्वरूपाची गोष्ट आहे. त्याचं कारण ना त्या शारीरिकदृष्ट्या परिपक्व झालेल्या असतात, ना त्या मानसिक, म्हणजे त्यांना ना शाळेत जायची संधी मिळते ना काही, आणि त्या शाळा सोडून गेल्यामुळे त्यांना ना नोकरी करता येते, आणि पुढे काही कारणाने त्या घरातून बाहेर पडायला लागलं किंवा विधवा झाल्या किंवा काही, तर त्यांच्यावरती जी जबाबदारी पण येऊन पडते ती त्यांना पेलण्याची शक्यता फार कमी होते. त्यामुळे बालविवाहामुळे साधारणपणे नको असलेल्या गरोदरपणाचं ओझं लहान वयातच तिला बिचारीला सहन करायला लागतं. त्यातून अनेक रोग लागतात, अनेक प्रकारच्या गोष्टी. खरं म्हणजे मी खूप काही तुम्हाला सांगू शकते, परंतु मला स्वतःला वेळोवेळी आवरायला लागतंय. कारण बघा, म्हणजे एखाद्या छोट्याशा गोष्टीचा त्या विशिष्ट व्यक्तीच्या आयुष्यावर किती मोठा परिणाम होऊ शकतो हे तुम्ही लक्षात घ्या. आणि हा जर परिणाम असा जाता जाता एक गोष्ट सांगते की जर असा प्रश्न मी तुम्हाला विचारला की तुम्ही, म्हणजे विशेषतः माझ्या मित्रांना, जे मित्र माझे ऐकत असतील हा कार्यक्रम, मी त्यांना असं विचारलं की तुम्ही स्त्री असता तर तुमचं आयुष्य कसं बदललं असतं. थोडं तर भुसकळ्यात पडल्यासारखं होतं, बरोबर. आणि नंतर कधीतरी खजिनून म्हणतात नाही, आम्ही तसा विचारच केला नव्हता. मला असं वाटतं ह्या सगळ्या अभ्यासक्रमाचा हेतू तो आहे की तसा विचार तुम्ही करायला लागावा, राईट. चालेल. तर तात्पर्य काय आहे की सगळी जी बंधनं आहेत ही सर्वसाधारणपणे आपण मुलीवर पहिल्यापासून लादत असतो. आपण तिला म्हणले अंधार व्हायच्या आधी घरी यायचं, मैत्रिणीचा वाढदिवस असो नाही तर काही असो, पण असं आपण मुलाला नाही सांगत. त्यामुळे जी बंधनं आहेत नाना प्रकारची, ती सगळी आपण मुलीवर लादतो. आपण मुलीला, बायकोला विशेषतः, सुनेला हे आपला मालकी हक्क असल्यासारखं वागवतो. म्हणजे आपल्या घरामध्ये जे पाळीव प्राणी वगैरे असतात ना, त्या पद्धतीने आपण वागवतो. उठ म्हटलं की उठायचं आणि बस म्हटलं की बसायचं. स्वयंपाक कर म्हटलं की स्वयंपाक करायचा, भांडी घास म्हटलं की भांडी घासायची, संपलं. जर माझ्या मुलाचं लग्न करायचं असेल तर मला कशा प्रकारची बायको हवी त्याच्यासाठी, तर ते अत्यंत आज्ञाधारक असेल आणि ती फार अत्यंत हसतमुखाने सगळ्यांची सेवा करेल आणि आनंदाने जन्मभर माझ्या कुटुंबियांसाठी कष्ट करेल. आता हे जे काही आहे ते
या सगळ्याला एक सामाजिक स्वीकार आहे. सगळ्या धर्मांचे कायदे मित्रांनो लक्षात घ्या, सगळ्या धर्मांचे कायदे हे स्त्रीच्या विरुद्ध काहीतरी सांगतात. म्हणजे मग न स्त्री स्वातंत्र्य मागती असू दे, नाही तर आणखी म्हणजे अगदी काय म्हणूया वेगवेगळ्या धर्मांच्या धर्मग्रंथांमध्ये असं लिहिलेलं आहे की स्त्रीने नवऱ्याबरोबर राहिलं पाहिजे आणि त्याच्या अधिकाराखालीच राहिलं पाहिजे, दबावाखाली, अधिकाराखाली. शी शुड सबमिट टू द अथॉरिटीज, म्हणजे त्याच्या एकंदरीतच अधिकाराला तिने समर्पण केलं पाहिजे स्वतःचं, अशा पद्धतीने अपेक्षा आहे. आता खरं म्हणजे हाही विचार खूप लांब जाणार आहे, खूप जुना विचार आहे. परंतु आताच्या परिस्थितीमध्ये काय चाललेलं आहे, म्हणजे हे जर तुम्ही लक्षात आणलं, थोडे डोळे उघडून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की विशेषतः पोर्नोग्राफीमुळे नाना प्रकारच्या अपेक्षा या लैंगिक सुखामध्ये सुद्धा निर्माण झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये अत्यंत काय म्हणूया अनैसर्गिक पद्धतीने हे सगळं काही जे व्यवहार चालतात ह्याबद्दल मी जास्त मोकळेपणे, मला असं वाटतं इथे आपल्याला वेळ कमी आहे म्हणून बोलत नाही, मी बोलता येणार नाही असं मध्ये. परंतु त्या सगळ्या अपेक्षा इतक्या भीषण असतात आणि त्या सगळ्याची एवढी घाई दुर्दैवाने झालेली असते, विशेषतः पुरुषाला, की त्याचा मोठाच फटका त्या स्त्रीला बसतो. मला असं वाटतं एक छोटीशी घटना सांगते आणि पुढे सगळ्या तुम्ही पण वाचली असेल तर अशी परवाचीच बातमी आहे, साधारणपणे 15 दिवस झाले असतील. लग्न ठरलेलं होतं आणि मुलीची आईवडील मुलाची आईवडील बस्ता बांधलेला, बस्ता माहिती आहे ना तुम्हाला, म्हणजे कापड वगैरे, कापड साड्या धोतर वगैरे घ्यायला कुठल्या तरी शेजारच्या गावामध्ये गेले. तर ती मुलगी बिचारी, नवरी मुलगी एकटीच होती घरात. तर नवरा मुलगा तिला भेटायला गेला, आपण समजू शकतो, काहीच हरकत नाही, भेटायला गेला तिला. भेटायला गेल्यानंतर त्याने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिने म्हणजे नकार दाखवला किंवा तिने रेजिस्टन्स म्हणतो आपण, की तिने पुष्कळ प्रतिकार केला. आता हा प्रतिकार त्याला सहन झाला नाही. आता भाग का म्हणजे अशी परिस्थिती आहे, एका बाजूला समाजाची अपेक्षा आहे की सगळ्या पद्धतीच्या परंपरेनुसार चालून व्यवस्थित योनिशुचितेकडे आपण लक्ष केंद्रित करून त्या बाईने स्त्रीने वागावं. दुसऱ्या बाजूला ही अशी अपेक्षा आहे, आय होप यू आर गेटिंग द पॉइंट. आणि त्याला ते इतकं असह्य झालं की त्या मुलाने त्या मुलीचा खून केला आपल्या होणाऱ्या बायकोचा. हे सगळं काय आहे, म्हणजे जे काही प्रवाह आहे, बदलता प्रवाह जो आहे समाजाचा, तो आणखी अडचणीत पाडणारा आहे एखाद्या स्त्रीला, एखाद्या तरुण मुलीला. तिचे कायदेशीर अधिकार तर तिलाच माहीत नसतात. म्हणजे मला असं वाटत नाही की आपल्या इथल्या बायकांना फारसा काही त्याचा गंध आहे. त्यामुळे ते, आणि अर्थातच आपल्याकडे कायदा जरी असला पुस्तकात तरी प्रत्यक्षात त्याचा वापर फारसा होत नाही, नंबर एक. नंबर दोन म्हणजे की त्याला न्याय मिळण्यासाठी खूप वेळ जातो, पुष्कळ पैसे खर्च करायला लागतात, पुष्कळच हेलपाटे करायला लागतात. जसं अगदी साधा आपण घटस्फोटाचं केस झालं, कुठल्या तरी खेडेगावाच्या बाईला म्हटलं की जातो वकिलाकडे, पैसे दे त्याला आवडतात, की काही तितकं सगळं शक्य नसतं तिला करणं, कारण लहान मुलं बाळ असतात, घरात सांभाळायला कोणी असतं आणि पोटाला कमवायला शिवाय पाहिजे असतं, ते वेगळंच. समाजवादी स्त्री साधारणपणे कशी असते आजही, आजही जसं आपण म्हणतो नम्र असली पाहिजे, घरगुती असली पाहिजे, दास्यत्व स्वीकारणारी असली पाहिजे. कसं पाहिजे दास्यत्व स्वीकारायचं म्हणजे कसं, आणि ते पण आवडीने बरं का, असं तसं नाही. दास्यत्व हे आवडीने स्वीकारलं पाहिजे. म्हणजे जर तिला आपण म्हटलं की काय तू काय करतेस, नाही मी घरीच असते, आपण म्हणजे एवढं मोठं शिकून तो काय ना, हे येतात दुपारी जेवायला, त्यांना गरम पोळी आवडते म्हणून मी घरीच थांबते. अत्यंत आवडीने तिला फार आनंद होतोय की मी त्या नवऱ्याच्या जीवनाची एवढी काळजी घेते आणि त्याला गरम गरम पोळी करून घालते. आय होप यू आर गेटिंग द पॉइंट. त्यामुळे सर्वसामान्य स्त्री, अजूनही आदर्श स्त्री, एका बाजूला तुम्ही बघाल की पुष्कळ काहीतरी पुढे गेलेल्या सरकार एक आविर्भाव निर्माण होतो. कमीत कमी कपडे घालून मुली रस्त्याने हिंडतायत, सिगरेट हिंडतायत वगैरे. आता हे सगळं करत असताना पुन्हा लक्षात घ्या मित्रांनो, हा सगळा पुन्हा त्याचाच तोटा होणार आहे याच्यातून. म्हणजे ह्यातून हा जो काय समाजावर परिणाम होतो आहे त्याचा दूषित परिणाम किंवा दुष्परिणाम हा त्यांनाच किंवा त्यांच्या बहिणींना
भोगायला लागणार आहे. है की नाही? तर सर्वसामान्य समाजामधली स्त्री अशी असते की ती सगळ्यांशी मिळून मिसळून लागेल, सगळ्यांची सेवा करेल, सासरच्यांना आनंदी ठेवेल, त्यांना सगळं विचारून करेल. म्हणजे मी माझ्या आई-वडिलांकडे जाऊ का 2 तास? असं विचारून मग स्वतःच्या आई-वडिलांना भेटायला जाईल. म्हणजे अशी सुरू होते. तिने काय पोशाख घालावा, कोणते दागिने घालावे, कुणाकडे जावं, कोणाशी बोलावं, कोणाशी बोलू नये, शिकावं की नाही पुढे. नोकरीचा तर प्रश्नच नाही. नोकरीचा प्रश्नाचे आपल्याकडे साधारणपणे 78% बायका ह्या हा गृहिणी आहेत फक्त. तुम्ही कल्पना करा त्यांच्या बुद्धीचा उपयोग जर आपण केला तर मला असं वाटतं लोकसंख्येमध्ये आपण नंबर 1 आहोत. त्यामुळे जरी 50% नसल्या तरी बऱ्याचशा बायका आहेतच 50%च्या आसपास. त्यांच्या बुद्धीचा वापर जर केला तर आपला देश पुढच्या पुढे जाईल. पण त्यांच्या बुद्धीचा वापर आपल्याला करून घ्यायचा नाही. आपल्याला फक्त त्यांच्या शरीराचा वापर करून घ्यायचा आहे. त्यांच्या श्रमांचा वापर करून घ्यायचा आहे आणि त्यांना एखाद्या वेठबिगारासारखं वागवून आपलं आयुष्य आनंदात घालवायचे असे एक समाजाची धारणा आहे. त्याचं स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये युद्ध किंवा उडाताण असं मी म्हणत नाही. परंतु सामाजिक अपेक्षा कशी आहे तर अशा पद्धतीने कुटुंब व्यवस्था चालावी अशी पारंपरिक कल्पना आहे. पतीची इच्छापूर्ती मला असं वाटतं मगाशीच मी याच्यावर बोलले आणि अजून खूप काही बोलता येईल. परंतु अन्य कोणतीही तिने इच्छा ठेवता कामा नये. काहीही स्वतःविषयी तिला एक अपेक्षा, ध्येय असं काही असता कामा नये. स्वतःच्या उर्मी आणि इच्छा तिने मारून टाकाव्या अशी अपेक्षा असते. सामाजिक मूल्यांचा स्वीकार सगळ्या प्रकाराने ती करते आणि सामाजिक मूल्यांचा अंगीकार केल्यामुळे पुष्कळ वेळा ती स्वतःलाच आवरते. नाही नाही, मी कशी जाणार ना, मग यांना कुठे यायला हवे, जाऊ दे मी नाही जात मग आता. नाही म्हणजे उत्तर ट्रेनिंग चांगलं पण घरात कोण बघेल ना, मी नाही जात. म्हणजे तिला असं वाटतच नाही की घर सगळ्यांचं आहे, बाकीचे चालवतील काही हरकत नाही तेवढ्या 4 दिवसांनी. परंतु सामाजिक मूल्यांचा अंगीकार आणि पगडा एवढा तिच्या डोक्यावर आहे की ती स्वतःहूनच नाही म्हणते. अनेक वेळा विशेषतः लैंगिक बाबतीमध्ये हा प्रश्न पुष्कळ वेळा चर्चेला येतो. तुमच्याही लक्षात आलं असेल की स्त्री जेव्हा नाही म्हणते तेव्हा ती खरंच नाही म्हणत असते. परंतु पुरुष असं समजतो की नाही मी ती बस नाही म्हणते, लाजतीये किंवा मोठी माणसं सुद्धा असं समजतात की ती लाजतीये आणि ती नाही बस नाही म्हणते वगैरे. आणि एखादा मुलगा आवडला नाही तरी अ, ती बस नाही म्हणत असल्याचा असा समज होऊन लगेचच ते लग्नाचा मुहूर्त बघतात. तात्पर्य काय आहे की तिच्या लैंगिकतेवर, तिच्या शरीरावर तिचा स्वतःचा ताबा नाही. तिचं समाधान, तिची इच्छा कोणीही लक्षात घेत नाही. या चमत्कारिक जबरदस्तीतून तिची सुटका होत नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते मित्र-मैत्रिणींनो. आज जपानसारख्या देशामध्ये 40% तरुण मुली किंवा तरुण स्त्रिया ह्यांना लग्न करण्याची इच्छा नाही. हळू-हळू हा जो काही प्रकार आहे हा इतरही देशांमध्ये दिसून यायला लागेल. आपल्याकडेही अनेक वेळा सोलोगामी नावाचा प्रकार येताना मिळेल. म्हणजे ती ती मुलगी डिक्लेअर करते की मी माझ्याबरोबरच लग्न करते. आय एम व्हेरी हॅपी विथ मायसेल्फ. मला स्वतःबरोबर जगायचं आहे आणि मला कोणाची गुलामगिरी नको आहे. मला काही अशी विचित्र अमानवी बंधनं नको आहेत. त्यामुळे मी शांतपणे जगणार आहे. मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगेन. किंवा ह्या पद्धतीने जर आपण बघितलं तर मानवी अधिकारांचा विचार जर तुम्ही केला तर प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, स्वतःचा मान सन्मान जपण्याचा अधिकार आहे, काम करण्याचा अधिकार आहे आणि अपमानकारक वागणूक नाकारण्याचा अधिकार आहे. पण हे सगळं जन्मतः स्वतंत्र आणि समान वगैरे कुठे आहे? जन्माच्या आधीच तर मारून टाकतो आपण. त्यामुळे ते शक्य नाही. तात्पर्य काय आहे की पुरुष प्रधान मानसिकता जी आहे ही जगभर सगळीकडे जगभर सगळीकडे आहे. अगदी क्वचित छोटे-छोटे असे कुठेतरी तुम्हाला असे भाग मिळतील जगाच्या पाठीवर, की जिथे सगळी सत्ता ही स्त्रीच्या हातात असते. म्हणजे आपल्याकडे बाई जी काम करते त्या कामाचं असतं बरं का. तुम्ही लक्षात घ्या. कामाचे जेवढे तास असतात तर काम म्हणजे सगळ्या प्रकारचं काम होतं हां. तुम्ही असं नाही की बाहेर जाऊन म्हणजे पगार मिळाला म्हणजेच काम असं नाही. स्वयंपाक करणं आहे, लहान बाळाला अंघोळ घालणं आहे, आजोबांना जेवण वाढणं आहे, कोंबड्यांना अन्न घालणं आहे, खाऊ खायला घालणं आहे किंवा गाईचा गोठा स्वच्छ करणं हे काम नाही का? कामच आहे ते सगळे. तर अशी सगळी जर कामं आपण एकत्र धरली तर 67% काम हे फक्त स्त्रिया करतात. लक्षात घ्या. आणि त्याच्याबद्दल त्यांना फारच थोडं काहीतरी काय म्हणजे मोबदला मिळत असतो. कारण ही सगळी घरातली कामं आहेत आणि त्यांचे काही मोजमाप आपण कुठेच करत नाही. एनिवेज
पुष्कळ काही याच्याबद्दलही बोलता येईल. त्यामुळे पुरुष प्रधान संस्कृती आणि तत्वज्ञान बदलत नाही, फक्त त्याचा आविष्कार बदलतो. अनेक ठिकाणी असं म्हणजे विशेषतः काही जमातींमध्ये जातींमध्ये की त्यांचं गुरं पुष्कळ पाळतात, सुद्धा डुकरं पाळण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. तर त्या डुकरांना सांभाळण्यासाठी जास्त माणसं हवीत म्हणून ते जास्त लग्न करतात. 1, 2, 3, 4 पुष्कळ पुष्कळ काहीतरी बायका त्यांच्या घरात असतात. आता हे भाव याचा तुम्ही अर्थ लक्षात घ्या. त्यामुळे आविष्कार बदलतो आहे, पुरुष प्रधान संस्कृती आणि तत्वज्ञान बदलत नाही. आता अपेक्षित जे गुण आहेत स्त्री पुरुषांचे ते परस्पर विरुद्ध आहेत. मगाशी थोडासा उल्लेख पण याचा केला होता की भावना प्रधान असते कोण? स्त्री. पुरुषाच्या ह्याच्यात कसं आहे, आपल्याकडे समजा अगदी अगदी जुळं आहे, आपण असं एक मुलगा आणि एक मुलगी 8-10 वर्षाचे आहेत, दोघं खेळता खेळता पडली, गुडघा फुटला, रक्त वाहलं, तर आपण पळत जातो आणि त्या मुलीला म्हणतो, अरे अरे ताईला लागलं का? थांबवा, मी फोन करतो, औषध लावू का? असं म्हणून तिला गोंजारून अंजारून डोळे पुसतो आणि मला म्हणतो, हे बायको वेळेस करा तुला. त्यामुळे त्याला स्वतःच्या भावना व्यक्त करण्याची आपण अजिबात परवानगीच देत नाही. बरं का, म्हणजे मी मुलाशी म्हणले तसं सामाजिकीकरणामध्ये पुरुषावर सुद्धा अन्याय होतो आहे. आता त्यांनी स्वतःच्या भावना जर व्यक्तच केल्या नाही तर मग हळूहळू जसा तो मोठा होईल तसा तोही विचित्र पद्धतीने घडत जातो. भावना व्यक्त करायच्याच नसतात. स्वतःची सख्खी आई मरण पावली तरी न रडणारे पुरुष असतात, तुम्ही बघा आसपास. जे त्याच्या भावना आहेत मनामध्ये कोंडल्या जातात सगळ्या, दाबून ठेवतो आपण त्या. आणि ते दाबून ठेवल्यामुळे काय होतं की पण कोणाशीच बोलायचं नाही. त्या भावना भावाशी व्यक्त करायचं नाही बोलताना, किंवा बायकोशी नाही, बहिणीशी नाही, आईशी तर नाहीच नाही, मग कोणाशी बोलणार? त्यामुळे कोणाशीच बोलायचं नाही. कारण आपल्याला कमी समजतील लोक. एक प्रकारचा मुखवटा धारण करायला होतो, परंतु त्याचं मन गुदमरतं त्यामध्ये लक्षात. आणि ते गुदमरल्यामुळे त्याला अस्वस्थ म्हणायचं आतून आणि अशा पद्धतीने त्याला व्यसन लागण्याची शक्यता राहत असते लक्षात. त्यामुळे खूप अस्वस्थ वाटत असेल तर जाऊन एक पेग मारून देतो, 2 पेग मारून देतो, जास्त काही नाही. मी असं म्हटलं की या सामाजिकीकरणाचा खूप दुष्परिणाम दोन्ही दोघांवरही होतो. आणि खरं सांगू मित्रांनो, मित्रमैत्रिणींनो, की आपण एकमेकांचे शत्रू होऊन बसतो. म्हणजे एखाद्या पुरुषाला आपल्या बायकोचं मन कळत नाही, एखाद्या बाईला कळत नाही की असं का वागतोय माझा नवरा. त्याचं कारण हे सगळं त्याला घडवताना जे काही त्याच्या डोक्यावर बसून त्याच्याकडनं करून घेतलेल्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे त्याचं जग वेगळं आहे आणि तिचं जग वेगळं आहे, अशा पद्धतीने आपण त्यांना वागवतो. खरं म्हणजे असं करणं चुकीचं आहे. कमीत कमी इथून पुढे तरी नवीन पिढीला असं वाटता कामा नये. आणि माणूस म्हणून ज्याला आपण अँड्रोजिनी म्हणतो, उभयलिंगित्व, माणूस म्हणून जगण्याची एक शक्यता निर्माण केली पाहिजे. म्हणजे एखाद्या स्त्रीचे चांगले गुण आणि एखाद्या पुरुषाचे चांगले गुण हे दोन्ही एकाच व्यक्तीत का असू नये. अत्यंत मायाळू वडील आणि अत्यंत धीराची ठाम अशी आई अशी का असू नये. आपल्याला तशी आवडत नाही म्हणून अशी असू नये. एखादा तरुण पुरुष म्हणला की मला नाच हाच माझा प्रोफेशन आहे, हेच माझी आवड आहे, मीच करतो, आता मी त्याच्यातच मी काहीतरी आता सुरू करतो, अभ्यास करतो, तर घरून त्याचा भयंकर विरोध होऊ शकतो. त्याचं कारण प्रत्येकाने दुसऱ्याला, समाजाला, कुटुंबाला आवडेल असंच वागायचं अशी आपली अपेक्षा असते. आणि त्यामुळे त्याच्या आवडीला किंवा त्याच्या एकंदरीतच उर्मीला काही मान्यता नाही. आता पुरुषीपणाचे जे प्रकार आहेत, हेजेमोनिक वर्चस्व ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये अगदी ठामच असतं. मी काही नाही असं म्हणजे असंच पाहिजे, बाई आहे ना म्हणजे ती न्यायलाच पाहिजे, नाहीतर मग तिला फलाण्या पद्धतीची शिक्षा मिळाली पाहिजे वगैरे, असं एक ठाम आणि अत्यंत कठोर अशा पद्धतीने वर्चस्व गाजवणं, किंवा ज्याला म्हणतो आपण दुसऱ्याला अतोनात दुःख होईल, कष्ट होतील, त्रासदायक होईल अशा पद्धतीचं हे वागणं आहे ते पहिल्या प्रकाराने. अशा प्रकारचे पुरुष आपल्याला बहुतेक सगळीकडेच भेटतात आणि विशेषतः आपल्या समाजामध्ये तर खूपच भेटतात. दुसरा प्रकार आहे तो दुय्यम, जसं समलिंगीमध्ये. समजा 2 पुरुषांनी एकमेकांचे लैंगिक संबंध ठेवले, तर त्यातला एक पुरुष ही स्त्रीची भूमिका बजावत असतो. तर त्याच्यामध्ये
दुय्यम भूमिका असते ती अर्थातच, आणि त्यामुळे तो अ, त्या पद्धतीने त्याचा पुरुषीपणा वापरला जातो किंवा वेगळ्या पद्धतीने. आता सीमीय म्हणजे काय आहे की इतर घटक जे आहेत, जात धर्म वगैरे, याचा सुद्धा एक प्रकारचा त्याच्यामध्ये अ, काय म्हणूया आपण, प्रभाव पडत असतो. आपण पूरक म्हटलं तर स्त्री स्वतःहूनच दुय्यम भूमिका घेते. म्हणजे कसं, की मी मगाशी म्हटलं तसं की समाजाच्या मूल्यांचा अतिशयोक्त अंगीकार केल्यामुळे तिला असं वाटतं, नाही नाही, असं कसं आहे ना, बाई माणसाने करायचं, नाही नाही, जाऊ दे. पण मी असं वागले तर काय वाटेल ह्यांना वगैरे, असं स्वरूपाचं एकंदरीत तिचं संबंध आयुष्य सीमित करून, आणि त्या तेवढ्या सीमित ह्याच्यातच ती जगायला शिकते. त्यामुळे त्याला आपण पूरक असं म्हणूया. सीमी आत्ताच आपण म्हणलं पुरुष प्रधान संस्कृती. आणि पुरुष प्रधान, आणि एक लक्षात घ्या बरं का, हे जे आहे ना, म्हणजे आपलं जे कुटुंब व्यवस्था जी सगळी आहे, ती पुरुष प्रधान संस्कृतीचा अ, एक प्रकारचा सगळ्यात महत्वाचा आणि अत्यंत भीषण असा आविष्कार म्हणता येईल. भीषण असा म्हणण्याचं कारण असतं की संबंध कुटुंब व्यवस्था ही स्त्रीच्या त्यागावर अवलंबून आहे. जर एखादी स्त्री म्हणली की नाही मी एवढं काम करणार, तुम्हाला माहिती आहे, म्हणजे जे संशोधक असतात त्यांनी असं शोधून काढलेलं आहे की एका आठवड्यामध्ये एखादी स्त्री घरासाठी किती वेळ काम करते शोधून काढा. किती तास काम करते? तुमची आई सगळ्यांच्या आधी उठते आणि सगळ्यांच्या नंतर उठते. घरातली सगळी कामं आटोपून मगच ती विश्रांती घेते. 99 तास एखाद्या आठवड्यातले एखादी स्त्री घरातली कामं करते. कुटुंब व्यवस्था ही संबंध त्याचा पायाच असा आहे. मला असं वाटतं, पायाचा जो दगड असतो ना, मग ते मोठं मंदिर असो किंवा मोठी बिल्डिंग असो, पायाला काय घातलेलं असतं ते कोणाला दिसत नाही कधी. तसंच ते तिची गोष्ट आहे. तिचं आयुष्य संबंध त्याच्यामध्ये समर्पणाची भावना तिने ठेवली पाहिजे. माझी मुलं मला मोठी झाली, शिकली, किंवा माझ्या नवऱ्याला आभरणं मिळालं, त्याच्यातच तिने आनंद मानायचा. तिला काय मिळालेलं असतं, फक्त कष्ट आणि कष्ट, आणि दुसरं म्हणजे कुठल्याच प्रकारची ओळख ती स्वतःची निर्माण करू शकत नाही. त्यामुळे याच्यामध्ये असंतुलित प्रदर्शन जे आहे कृषीपणाचं, हे खरंच खूपच अन्यायकारक आहे, आणि याच्याविषयी आपण बोलू तेवढं कमीच आहे. घरगुती हिंसाचार मगाशी तुम्हाला म्हटलं तसं खाजगी, आता कसं आहे, शेजारचा माणूस, आपण जिथे राहतो त्याच्या आपल्या शेजारी ती बाई रोज बिचारी किंचाळत असते, तो माणूस तिला थोडीत मारत असतो. दुसऱ्या दिवशी संबंध तिच्या गालावर, तोंडावर, डोळ्यावर निळ्या निळ्या खुणा असतात. आपल्याला सगळं दिसत असतं, पण आपण दुर्लक्ष करतो. पण दुसऱ्या मध्ये पण त्यांचं बघून घेतील. हे बघा, हे ते खाजगी आहे ना, घराच्या आत चाललंय. घराच्या आत चाललंय, मग आपण कसं काय मध्ये पडणार ना, असं आपण सर्वसाधारणपणे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. बरं, सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे मित्रमैत्रिणींनो, की ती जी बाई आहे, मार खाणारी स्वतः, ही बाई सुद्धा त्याच्याविषयी कोणतीही कायदेशीर तक्रार करत नाही. 5% सुद्धा हिंसाचार हा आपल्याकडे पोलिसांपर्यंत पोहोचत नाही. आणि हा तर मी नुसता शारीरिक म्हणते, भावनिक वगैरे तर फार म्हणजे काय म्हणूया, भावनिक छळ किंवा इमोशनल अब्यूज म्हणतो आपण, याला तर पारावारच नाही. म्हणजे 90-99% बायकांच्या नशिबाला असतोच असतो. त्यामुळे ती दुसऱ्या दिवशी त्या बाईला भेटलो, समजा समजा एखादी शेजारी भेटली आणि म्हणली, काय गं, काय झालं तुला, हे असं कसं तुला डोळा सोडला, तर ती काय करते, कुटुंबाची मान मर्यादा महत्वाची ना. लोक काय म्हणते, नाही गं काही नाही, मी उठायला गेले तर एकदम कपाटाचं दार लागलं, काहीतरी वेगळे छापा मारून वेळ काढते, आणि सगळ्यांना माहित असतं की त्याचा अर्थ काय आहे. माझं असं म्हणणं आहे की मित्रांनो, हे लक्षात घ्या की हे सगळं होण्यामागे आपला कुठे हातभार लागत नाही ना, हे आपण बघायचं. त्यामुळे लैंगिक अत्याचार, मला असं वाटतं, विवाहाचा म्हणजे घराच्या आतमध्ये होणारे बलात्कार, पतीकडून होणारा बलात्कार, विवाह संबंधात होणारे बलात्कार, हे जर का आपण अ, कायद्याच्या खाली आणले, म्हणजे एक शिक्षापात्र गुन्हा, दखलपात्र गुन्हा म्हणून त्याचा जर का आपण विचार केला, आणि मी तुम्हाला सांगते, अनेक देशांमध्ये 34 देशांमध्ये अशा प्रकारे कायदे आहेत, परंतु आपल्याकडे नाही, आणि ते करायची आपली तयारी पण नाही. अत्यंत मोठ्या एका कायदे तज्ञांनी असं प्रवास मध्ये जवळजवळ मागच्या वर्षी असेल असं विधान केलं की जर का अ, विवाहाच्या अंतर्गत होणारा बलात्कार हा कायदेशीररित्या जर आपण दखलपात्र गुन्हा मानला, तर बहुतेक सगळे पुरुष तुरुंगातच बसतील. मला असं वाटतं, याचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो, माणूस म्हणून जगण्याचा कोणताच अधिकार नाही त्याचा.
हा प्रश्न बायकांनी म्हणजे मुलींनी आणि मुलांनी दोघांनी याचा विचार केला पाहिजे. कसली शिक्षा भोगते ती? तर स्त्री म्हणून जन्म घेण्याची शिक्षा, जो गुन्हा तिने केलाच नाहीये. इट इज नॉट बाय चॉईस. असं कोणी मागून घेतं का परमेश्वराकडे की हे परमेश्वरा मला स्त्री कर? नाही नाही, असं नसतं. त्यामुळे इव्हन आपले सामाजिक माध्यम म्हणजे टी व्ही असेल किंवा अशा सर्वच सिनेमा असेल, काय म्हणजे काय प्रकारचं सगळं काय चाललेलं आहे. मला असं वाटतं याच्याबद्दल भाष्य मी न केलेलं बरं आहे. म्हणजे पूर्वी भाषण करताना अर्धनग्न स्त्रिया असं म्हणायची वेळ असायची तेव्हा. पण आता त्याही पलीकडे जाऊन कुठला शब्द वापरावा हे तुम्हीच ठरवा. तसंच मालमत्तेचे हक्क पुस्तकामध्ये आहेत, कायद्याच्या पुस्तकामध्ये आहेत. पण प्रत्यक्षामध्ये बहिणीची सही घेतली जाते ही आम्हाला काही नकोय. तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, शेत जमिनी घरं कोणाच्या नावावर असतात? स्त्रियांच्या नावावर. आता हे स्त्रीचे भावनिक श्रम जे आहेत, भावनिक श्रम म्हणजे काय? बाळावर माया करायची भावना, आजारी माणसाची सेवा करताना होणारी इन्व्हॉल्वमेंट, दुसऱ्याचं वाईट झाल्यावर आपोआप कळणारे अश्रू, सगळ्या नातेवाईकांची विचारपूस करून त्यांना मदत करण्याची इच्छा, धावून धावून प्रत्येकासाठी करण्याची एक पद्धत, हे सगळं भावनिक श्रमामध्ये आपण बोलू शकतो. त्या कुटुंबाची खरं म्हणजे कार्य अपेक्षित काय आहे पहा बरं का. सामाजिकीकरणामध्ये प्रेम, आधार, संरक्षण, समानता आणि मातृत्व हे सगळं अपेक्षित आहे आपल्याला. परंतु प्रत्यक्षात मात्र काय दिसतं? आपल्याला निर्बंध आहे, वर्चस्व आहे, असमानता आहे, हिंसाचार आहे, संधी, सत्ता आणि आदर यांचा अभाव आहे आणि सुप्त गुणांचा अक्षरशः म्हणजे काय म्हणूया आपण, सुप्त गुणांना मारक असं वातावरण आहे. सुप्त गुण हे नेहमी सुप्तच राहतात. अत्यंत महत्वाच्या गोष्टी या तशाच विचाराच्या वाया जातात आणि त्या स्त्रीला त्याच्यातून फारसा कधी फायदा मिळत नाही. स्वातंत्र्यविषयक स्त्रीवाद जो आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मर्यादांचा विचार आहे. समाजवादी स्त्रीवाद आहे, मालमत्तेची असमान विभागणी त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. अपेक्षित आहे म्हणजे तो एक फोकस पॉईंट आहे किंवा तो महत्वाचा मुद्दा म्हणून त्याच्यामध्ये चर्चा केली जाते. मूलगामी स्त्रीवाद जो आहे त्याच्यामध्ये प्रजोत्पादन विषयक म्हणजे आपल्याला बाळ केव्हा वाहतो किंवा केव्हा होऊ नये याचा ठरवण्याचा अधिकार स्त्रीला असणं वगैरे अशा सर्वच्या वेगवेगळ्या चळवळी झाल्या. वेगवेगळ्या स्त्री संघटनांनी देशभरामध्ये जगभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अशा चळवळी उभ्या केल्या आणि त्यातून काही प्रमाणामध्ये अत्यंत दुबळा असा का होईना पण एक प्रकारची दुबळी का होईना एक जाणीव स्त्रीला निर्माण होत चाललेली आहे. तर हे तर मला वाटतं आपण जाता जाता बऱ्याच गोष्टी म्हटलेल्या आहेत, बोललेल्या आहेत. मुलींची हत्या जन्माआधी जन्मानंतर तुम्हाला माहिती की रेशो कमी होतो आहे, मुलांची लग्न होत नाही, लैंगिक अत्याचार लहान लहान मुलींवर जे एकूण बलात्कार होतात, मला असं वाटतं हे फार जड पडेल तुम्हाला समजायला. पण त्यातले बरेच बलात्कार हे 3-3, 6-6 महिन्याच्या मुलींवर होतात, जवळजवळ 38%. वृद्ध स्त्रियांवर सुद्धा होतात. 100 वर्षाच्या स्त्रीवर बलात्कार झाल्याची घटना आहे. विधवा बायकांना तर सरसकट घरामध्ये वापरलं जातं. एकत्र कुटुंब असेल तर मग काही विचारायचं प्रश्न नाही. तसंच जे बिचारे तिसऱ्या लिंगाचे लोक असतात, आता ते तिसऱ्या लिंगाचे म्हणून जन्माला आले हा काही त्यांचा दोष नाहीये. परंतु त्यांचा वाटेल तसा छळ, वाटेल तसा वापर करून घेतला जातो. आणि स्त्री हे विवाहाचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये एक स्त्री अनेक पुरुष, एक पुरुष अनेक स्त्रिया किंवा वेगवेगळ्या जाती वगैरे याच्यावरून आपण ते प्रकार पाडलेले आहेत. त्यामुळे मार्क्सवादी विचारधारा जी आहे त्याच्यामध्ये विवाह या स्त्रीला खाजगी मालमत्ता म्हणून वापरतो आणि परावलंबी करतो. मूलगामी विचार असा आहे की पुरुष प्रधान संस्कृतीचे ते एक महत्वाचं साधन आहे. म्हणजे हुंडा, मारहाण, बलात्कार वगैरे वगैरे असं सगळं काही कुठं कुटुंब संस्थे आणि घटस्फोट प्रक्रिया ही अत्यंत अडचणीची आहे. एकच मिनिट त्याच्यामध्ये पहा, मातृत्वाला एक आपण खूप जास्त दिव्य भव्य असं काहीतरी एक चिकटवलेला आहे अर्थ. परंतु सगळ्या प्रकारचा त्याग, सगळ्या प्रकारचे कष्ट हे आईनेच करावे, वडिलांनी त्याचा फारसा काही सहभाग घेऊ नये अशा पद्धतीने आपण अपेक्षा करतो. खूप गरिबी असेल तर सरोगसी किंवा दुसऱ्याचं बाळ आपल्या पोटामध्ये वाढवून पैसे मिळवणाऱ्या काही बायका आपल्याकडे आहेत, तेव्हा ते एखाद्या पात्रासारखा त्यांच्या त्या शरीराचा उपयोग करतात बिचारे.
देवी आणि दासी अशा प्रकारच्या दोन भूमिका ज्या आहेत त्या दोन्ही भूमिका अ, खरं म्हणजे माणूस मानव आहे आणि मानवाची मात्र तिला कोणी ते मानवाचं स्थान तिचं काही कोणी मान्य करायला तयार नाही. त्यामुळे मला असं वाटतं की स्त्री दुप्पट तास काम करते. मगाशी आपण त्याबद्दल बोललो. घरकाम तर विनामोबदलाच करते. म्हणजे कोणी असं म्हटलं की ही माझी बायको ना काही काम करत नाही. म्हणजे बाहेर जाऊन पैसे मिळवत नाही असा त्याचा अर्थ असतो. परंतु घरकाम हे विनामोबदला असतं आणि ते अपेक्षित असतं तिच्याकडून. आणि जेव्हा ती पाणी भरत असते, भांडी घासत असते, केर काढत असते, तेव्हा पुरुष काय करत असतो? हे सांगणं जरा मुश्किल आहे. मला असं वाटतं तुमच्या पुस्तकामध्येच असं लिहिलेलं आहे की अ, 30% अधिक वेळ पुरुष हा स्वतःच्या चैनीमध्ये किंवा वेगवेगळ्या छंदांमध्ये घालवू शकतो. वेतनामध्ये फरक असतो. मगाशी म्हणलं आपण साधारणपणे 24% आणि पुरुष फक्त पैसे मिळवणारं काम करतो आणि ते बऱ्याच वेळा स्वतःच्या आवडीचं आणि स्वतःसाठी काम करतो. एखादी बाई घरात एकटी असते तर ती स्वयंपाक करत नाही स्वतःसाठी. तिला दुसऱ्यासाठी काम करायला शिकवलं जातं. पुरुष स्वतःसाठी काम करतो आणि सगळे निर्णय घेतो. बायको नोकरी करत असली आणि त्याच्यापेक्षा जास्त पगार मिळवत असली, तरी सुद्धा तो घरात काय घ्यायचं, काय नाही, फ्रिज घ्यायचं का टीव्ही घ्यायचा, कुठल्या कंपनीचा कसा घ्यायचा, ते सगळं तो ठरवतो आणि एखाद दिवशी सकाळी तिला म्हणतो, की "चल, चल तुला रनिंग कुठला पाहिजे बघ." मित्रांनो, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. मैत्रिणींनो, आपणही लक्ष द्या आणि आपल्या एकंदरीतच अ, आयुष्याची दिशा ठरवण्यासाठी या सगळ्या गोष्टीचा, या उहापोहाचा काही विचार करून एक दिशा मिळते का? याबद्दल आपण विचार करूया. हा जो अभ्यासक्रम आहे, हा अत्यंत उपयोगाचा आहे. लक्षात घ्या आणि त्याबद्दल अधिक चिंतन करण्याची गरज आहे. ठीक आहे? पुढच्या वेळी